हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि मी रेडी झालेली आहे. रात्री खूप लाईट येत असल्यामुळे आम्ही हा जुगाड केला होता. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला नक्कीच सांगा. आम्हाला जी रूम मिळाली होती ते 4th फ्लोअरला होते आणि जो चहाची कॅन्टीन आहे ती खाली आहे. तर आम्ही तिथे आता चहा घेण्याकरिता आलो आहे. इथे चहा खूप छान मिळतो. आम्ही चहा घेऊन येईपर्यंत मुलंसुद्धा झोपेतून उठलेली होती. आता आम्ही सर्व रेडी झालो आहे आणि बॅग्स पण पॅक झालेल्या आहेत. आता आम्ही इथून निघणार होतो, पण आमच्या रूमचं काही कुलूप दिसतच नव्हतं. आम्ही खूप शोधलं, त्यात आमचा बराच वेळ गेला, पण शेवटी कुलूप आम्हाला डस्टबिनमध्ये सापडलं. आता आम्ही इथून जाणार आहे नाश्ता करण्यासाठी. आता सर्व निघाले आहेत इथून, पण इथे खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही बाहेर नाश्ता करू. आता आम्ही इथे नाश्ता करायला आलो आहे. आम्ही इथे शेगाव कचोरी खाल्ली. खूप छान शेगाव कचोरी होती. आता आम्ही इथून जाणार आहे नागझिरीला, पण त्याआधी आम्ही इथे थोडं फिरून मग तिकडे जाण्यासाठी निघू. मध्येच आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही आलो झुडिओच्या शोरूममध्ये. इथे आम्ही थोडी शॉपिंग केली. आमची शॉपिंग झाली असल्यामुळे आम्ही बाहेर बसलो सर्वांची वाट पाहत. बाकीच्यांची शॉपिंग व्हायची होती. परत थोडा आतून चक्कर मारून आलो आणि आता आम्ही फायनली पोहोचलो नागझिरीला. हे ठिकाण शेगावपासून अवघ्या 5 ते 8 किलोमीटर अंतरावर मन नदीच्या काठावर वसलेले आहे. हे ठिकाण संत गोमाजी महाराज समाधी मंदिर आणि प्राचीन नागेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शेगावच्या दर्शनानंतर अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे. इथे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत, त्यावरूनच या ठिकाणाचे नाव नागझरी असे पडलेले आहे. तुम्ही नक्कीच इथे येऊन हे ठिकाण पाहू शकता. खूप सुंदर वातावरण आहे. त्यानंतर आम्ही गोला खाल्ला आणि मग इथून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. मध्येच आम्हाला खूप भूक लागली असल्यामुळे आम्ही इथे वेरदा धाब्यावर जेवण करायला आलो. छान जेवण होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि रात्री सर्वांनी मिळून आम्ही मॅच पाहिली. आणि तुम्हाला माहीतच आहे की भारत विजयी झालेला आहे. सर्वांनाच खूप आनंद वाटत आहे. आपल्यासाठी व भारतासाठी ही खूप गौरवाची गोष्ट आहे की आपण विजयी झालेलो आहे. अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग इथेच संपतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट नक्की करा.